त्या 12 अमावस्येतल्या 3च अमावस्या सणाच्या आहेत. एका अमावस्येला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्येला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्येला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या. आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. चला आता अमावस्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12, अष्टमीवर यायचं बरं का आपल्याला. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, मग प्रतिपदा किती? गोठाला होईल आता. प्रतिपदा 24, पहिल्या 12 दुसऱ्या 12. 24 प्रतिपदातल्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा, 2 बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. द्वितीय 24 सणाच्या 2च, एक अक्षय तृतीया आणि दुसरी महिलांनी सांगायची. करेक्ट. हरतालिका. चतुर्थ्या 24 सणाची एकच, मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि ती ह्या वर्षी आहे 17/9/2019. चला पंचम्या सांगा लहान आले पोरं पटकान. पंचम्या सांगा, मी मोजितो तुम्ही सांगा. पंचम्या. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, 2च झाल्या. महिला मंडळ. ऋषी पंचमी 3. काय घे नाही, कॅलेंडरवर लाल दिवस दिसला का मटणाचा. ऐका मोजा पंचमी. आता पोरानं किती सांगितलं तुम्ही? 2 का 3 सांगितल्या? 3 सांगा पटकन. 1 रंगपंचमी, 1 नागपंचमी, 2 ऋषी पंचमी, 3 वसंत पंचमी, 4 आणि पांडव पंचमी 5. षष्ट्या 4, नाथ षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी आणि स्कंद षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 महिला मंडळ. 3 अष्टम्या. बोला पटकन. गोकुळ अष्टमी. करेक्ट. कालाष्टमी 2, 1 राहिली आता. करेक्ट. 3 बरोबर झाल्या आता. कालाष्टमी, दुर्गाष्टमी आणि कृष्णाष्टमी. आणि ज्या दिवशी कृष्णाचा जन्म त्या दिवशी ज्ञानोबाचा जन्म. ज्ञानोबाचा अवतार मुळात कृष्णाचा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आता त्याच्यात थोड्या मेख आहे, डोक्यात घुसल्याचं पहा, पण सांगून टाकतो. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी. मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. आता साखळी लावून देतो तुम्हाला 1 मिनिटात. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. कशावरून? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी आणि या पठ्ठ्याचा जन्म बुधवारी. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, कृष्णाचा जन्म बुधवारी, पण तिथी एकच. तसं या वर्षी इंग्रजी महिना आणि मराठी महिना हा कधीच तिथीवर आणि तारखेवर येत नाही, पण या वर्षाचा अख्खा ऑगस्ट महिना तारखेवर आणि तिथीवर सारखा आहे. 1 तारखेला श्रावण लागलाय आणि 30 तारखेला अमावस्या आहे आणि नेमका पोळा 30 तारखेला आहे. मग इंग्रजी महिना 30 दिवस आणि मराठी महिना 30 दिवस. हे कधीच घडत नाही, यंदा घडलंय. 15 ऑगस्टलाच पौर्णिमा आलती यंदा. रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमा कधी आलती नेमकी? 15 ऑगस्टला. का? 15 म्हणजे शुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेलाच 15. असं एवढं बारीक आपण का आलं पाहतो. ऐका आता, अष्टम्या झाल्या 3. आता नवम्या सांगा पटकन महिला मंडळ. रामनवमी 1, आविर्भाव नवमी 2 आणि तिसरी नवमी माहिती म्हणून ध्यानात ठेवा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी येते, तिला महानवमी म्हणतात.
दशम्या 2, माघ शुद्ध दशमी दसरा, एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 15, 12 नामुष्य 12, संपलं वर्षाचं पंचांग, द्या 60 रुपये. अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यातल्या ह्या बाबाचा जन्म झालाय अष्टमीला, गोकुळीच्या इथं आलोय आपण. आता गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पायपा शरीराची या गावा, याच्यातच कृष्ण जन्माला आला. गोकुळीच्या सुखा, सुखा शब्दाचा अर्थ पाहू आता आपण. सुखाचे 7 प्रकार आहेत. बारीक ऐका आता. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. परत ऐका, गेले डोक्यातून 7 बिल का असं काय. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आताशी पहिली ओळ झाली. आता दुसरा शब्द बाळकृष्ण. सरळ बसा आणि माझ्या बोटाकडे बघा आता, बोटाकडं, आणि बोट फिरलं का आकडा ओळखायचा. फायनल फायनल करू सुरुवात. तुम्ही बोलत का नाही? सुरुवात करू. पावर का बोटलाय फास्ट फिरेन, आकडा ओळखायचा आहे तुम्हाला. फास्ट करू सुरुवात. अरे गेलं बोट निघून काय पाहता बाहेर. 0 0 नाही म्हणायचं. 0 हा सावध बर का. 0 झाला का. नीट पाय बोटाकडं. 0 झाले ना. आता मी सांगेल तसं तुम्ही करायचं फास्ट. मी म्हणलो का गोल फिरवा, तुम्ही म्हणायचं 0 आणि मग मी सांगेल तशी क्रिया करायची. सुरुवात सुरुवात. हात मोकळे सोड. सुरुवात. हा चला, हा फिरवा गोल. 0 म्हणा ना. वडा खाली. तुम्ही गडबडू नका. फिरवा गोल. 0 वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून आणि त्या 0 ठेवून. झाले ना. पहा आता काय माहिती त्यांना सुधारणच. मी काय म्हणतोय, चला पटकन फिरवा गोल. पटकन. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या 0 ठेवून. 10. आता झाले का 10? 10 झाले का. मग सावध द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा 8. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. 9 9 गाठ नसलेला आकडा 8, आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग बोला पटकन. आतल्या गाठीचा, अरे आतल्या गाठीचा 7, वरच्या गाठीचा 9 आणि गाठ नसलेला. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. मग आता गाठ नसलेला आकडा कोणता 8. मग आता माझ्या तोंडातून शब्द जेवढे बाहेर पडतील आता त्याला तुम्ही 8 शब्द जोडायचा. आता पहिला काय जोडला होता गो की मोजला किती वेळा होता 10. आता मी तुम्हाला शब्द जो बोलणार आहे त्याला तुम्ही फक्त 8 आकडा येईल शेवट. आता फक्त तुम्ही 8 जोडायचे त्याला. अवतार, अरे 8वा वात म्हणा. अवतार 8वा. हा आता मी जेवढे म्हणून त्याला तुम्ही 8 आकडा जोडायचा. आता पावर तुम्हाला किती समजत आहे. अवतार 8वा अवतार 8वा आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा. अवतार 8वा आला 8 वर्षाचा, आला अष्टमीला. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, कामं केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8.
आणि आठ हे शब्द, आठ नावामधलं कृष्णाचं एक नाव आहे, म्हणून गवळणी शब्द आलाय बाळकृष्ण. लाल कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, बाळकृष्ण. पुढचा शब्द आलाय नंदा घरी. इथं आला घोटाळा. नंदाच्याच घरात हा पठ्या का जन्माला आला? कोणाचंही पोरगण कोणाच्याही पोटी कसंही जन्माला येत नाही. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. ते आपल्याकडे काय झालंय बावळटपणा. बाप्पा खोद्याचा पोऱ्यापा खोद्याच होतो, गायकाचा पोरगा गायकच होतो, असं जगात नाही. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. बाकी तेवढाच एक माणूस आहे, बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का येईनीला दिवस गेले, येईन बाळातीन झाली का साडूला जुळे झाले, दुसऱ्याचं काम नाही. तुम्ही पेपर वाचा ना कधी रोज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 55 वर्ष झाले तेच नाव आहेत. हा, फक्त डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा ना अंगणवाडीत घालायचा. तांबड्या गायला काळं वासरू खानतीच. ते बदलले का कधी? नाहीच बदलणार. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी डिजिटल लागलंच. उमलते नेतृत्व. मिशा फुटले नाही त्याला 16 टाके पडले, त्या बाईला मराठी का जगती. उमलते नेतृत्व. बरं भाषा मराठी कुठून आणतात काय नाही. हो महाराज, या वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. 2.5 लाख पोरं यंदा मराठी नापास आहेत. 2.5 लाख मराठी. यंदा 10वीला पोरं गणित सुटलेत, 10वीला पोरं इंग्रजी सुटलेत, 10वीला पोरं विज्ञान सुटलेत, मराठी नापास झाले. का? पोरं मराठीत नापास होण्याचं कारण सगळ्या मालिका हिंदीत आणि मोबाईल मधले सगळे फंक्शन इंग्लिश. मराठी वापरायचा विषयच नाही राहिला. वापरायचा बोलतच नाही कोणी. आता उगाच कीर्तनानेच 2 तास मराठी ऐकाय मिळती नाही तर नाही. आणि त्याचा परिणाम ऐका आता. पण यांचे शब्द लय भारी असतात. उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही. मिशी फुटली नाही. युवा नेतृत्व. फुटली मिशी. विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी. बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय कळत. पुन्हा काढली मिशी. वाघानं बाजी मारली. पुन्हा काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड नाही गावात. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 साथ झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही बाळकृष्ण नंदाच्याच घरात का आला? इथे आपण त्यालाही 8 कारण आहेत. 1, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात आईची सेवा, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात काळ्या आईची सेवा, ज्या घरात साधूचा मान, धर्माचं पालन, घामाचा पैसा आणि शुद्ध सात्विक आहार, त्याच घरात कृष्ण येणार. म्हणून तर आला. कुठं? गोकुळीच्या
जायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला आणि पुढं काय झालं? गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. बाळकृष्ण टाळकरी, बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी. पण पुढचा शब्द आला ना लय भारी. आनंदल्या नर नारी. आता आनंद या शब्दाचा अर्थ आहे का? एक एक शब्द फोडून सांगतो तुम्हाला. आनंद या शब्दाचा अर्थ आहे, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. पहा किती अवघड आनंद आहेत. बाळकृष्ण नंदाच्या घरात आला आणि काय आला अंत पार नाही लेखा. पण कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी, 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 हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, 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 आनंदाला नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 कृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नर नारी, कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. ते लहानारे पोरं जरा जवळ घेऊन बसा. आपलंच पोरग गर्दीत फिरायला लागलं का आईलाच कौतुक वाटत, बापावर लागलं फिरायला. ते जवळ घ्या ते लहानारे पोरं. विठाल विठाल विठाल. आता अख्खी गवळण अंतरंगात आता
त्याला मजा नाही राहत मध्ये बी शब्द ए बऱ्या उतर खाले ए उतर खाले हे चोपदार कोण नाहीत बुवा नक्की हे समजा ना कुठे गेले विठाला विठाला आता ए त्याच्या पुढचा शब्द अवघड आहे थोडा ए बऱ्या ए जाऊ चल ए गो म्हणजे इंद्रिय कुळ म्हणजे शरीर याच्यात कृष्ण जन्माला आला परिणाम परिणाम आनंदाल्या नरनारीला आनंद झाला गुडियात्वरने उभारले आणि कृष्णचरित्र तुम्ही रात्री ऐकलंच तोच आनंद झाला आणि तोच काला असा सुरू झाला हे एक मडक हे एक मडक बारीक आहे का आता हे एक मडक हे एक मडक याला एक छिद्र आहे याला 9 छिद्र आहे मोजा मोजून देतो देवाचं म्हणणं आहे 9 संतांचं म्हणणं आहे 10 मोजून देतो 9 मोजून देतो पटकन मोजा 2 2 2 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 झाले का 9 देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10 मोजा 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले आता 10 झाले बरं का याला छिद्र एकच याला छिद्र 10 चला पुढं याच्यात फक्त लाया आणि मुरमुरे आणि दही हा 9वी 10वीची पोरं चिंचेमध्ये आमलं कोणतं चिंचमधलं आमलं चिंचमधलं आमलं आता ऐका 9वीचे पोरं 9वीचे आहे की 7वीचे आहे का मग तुम्हाला एक व्याख्या सांगतो मग मला उत्तर सांगायचं तुम्ही अगोदर सांगू व्याख्या चवीला आंबट असतात ती आम्ल असतात चवीला आंबट असतात ती आम्ल असतात आणि चवीला तुरट असतात ती आम्लारी असतात मग जे आंबट आहे ते आम्ल हा असं करंट लागला पाहिजे पुन्हा व्याख्या नीट आहे का जे चवीला आंबट असतात आम्ल असतात जे चवीला तुरट असतात ते आम्लारी असतात मग आंबट आहे ते आम्ल तुरट आहे ती आम्लारी पहिलं वाक्य दुसरं वाक्य आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि आम्लारीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो मग तांबडा लिटमस निळा आम्ल करेक्ट निळा लिटमस तांबडा आम्लारी झालं ना फायनल मग दुधामध्ये जे दह्यामध्ये जे आम्ल आहे ते लॅक्टिक आम्ल आहे आणि चिंचेमध्ये आहे ते टार्टरिक आम्ल आहे मग दुधाचं दह्यात रूपांतर का होतं तर त्यामध्ये जे टाकलं जातं आपण काय पिळतो दुधात बस फिट बसलं कीर्तन दुधात लिंबू पिळलं का त्याचं लगेच काय होईल बस फिट बसलं कीर्तन दुधाचं दही करायचं असेल लिंबू पिळावं लागेल मीठ टाकलं तरी होणार पण आंबट पदार्थ त्याच्यात टाकावा लागतो कारण त्या पदार्थात काय असतंय आंबट फिट बसलं कीर्तन आम्ल असतंय मग ऐका आता दुधात काय टाकलं लिंबू काय तयार झालं बस मग हा दुधाचा बॅरल आहे हा दुधाचा बॅरल आहे याच्यात सगळं दूध आहे फक्त त्या दुधात माळ घाला आणि रामकृष्ण हरीचं विरजन टाका याचं दही तयार होईल आता याला जर माळ घातली ना तर मडकं बोगस बरं नुसती माळ घालून उपयोग नाही महिला मंडळ तुम्ही सगळ्या गोष्टी एकटी बाई करू शकते घरात सगळ्या गोष्टी एकटी बाई पापड एकटी बाई करू शकते लोणचं एकटी बाई करू शकते शेवया एकटी बाई करू शकते मटण एकटी बाई शिजू शकते बोंबील एकटी बाई भाजू शकते घर सुद्धा एकटी बाई वाईला काढू शकते 2 भावांच्या मारामाऱ्या सुद्धा एकटी बाई लावू शकते आणि भांडण सुद्धा एकटीच बाई करू शकते कुत्रीला शिदे मांजरीला शिदे कोंबडीला शिदे पण तुम्ही एक गोष्ट आहे ना महिला मंडळ एकट्या तुम्ही करूच शकत नाही
कुरडया. कुरडया करायला टोळीच लागती. कुरडया एकट्या बाईला म्हणावं लय पंडित आहे ना तू, कर कुरडया. करणार नाही. मग कुरडया करायला काय काय लागतं महिला म्हणलं ऐका आता. पहिले गहू भिजवा, भिजत घाला. सकाळी ते गहू भिजलेले फुगले ते बाहेर काढा. त्याच्यावर आलेलं घाण पांढरं पाणी काढून टाका. ते गहू सुकवा आणि ते गहू सोऱ्याने दळा. दळल्यानंतर वर राहिला तो कोंडा तो बाजूला काढून द्या. जो पांढरा चीक राहिला तो शिजवा. खाट घ्या, खाटावर गव्हाचं गबाळ टाका आणि तो चीक शिजलेला सोऱ्यात भरा. पण त्याला 3 बाया लागतात. वर दाबणारी बाई शुद्धीव पाहिजे आणि खाली ताटली धरणारी जागी पाहिजे. आता वरची बाई धसमुसळी, जवा कचका दिला खालचीला जांभाळी आली. कुरडा तयार झाला. कुरडा. मग कुरडाई तयार करायची असेल तर वरच्या बाईला डोकं पाहिजे. हा करेक्ट. खालची बाई जागी पाहिजे आणि चीक भरणारीला सोऱ्या दिसला पाहिजे. मग परमार्थ करायला 3 गोष्टी पाहिजे. अनंत जन्मीची पुण्याई पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे आणि स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे. जसं त्याला संसार चांगला करायचा आहे त्याला बायको कशी पाहिजे. कशी बायको पाहिजे. कशी बायको पाहिजे. बायकोला 4 गोष्टी पाहिजेत. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत पाहिजे. नाही तर बायको इतकी स्मार्ट एकाचे फ्लावरचे पैसे झाले परदेशी. फ्लावरवाले पार पिसाळले त्या 2-4 दिवसात. ती गोण्या उशाला घेऊन झोपात ती 30 रुपये 35 रुपये झाल्यामुळे. मागच्या 15वाड्यात 3 रुपये होती, काल 35. फ्लावरला घरी गिराय. फ्लावरचे पैसे झाले आणि त्यानं बायकोला नथ केली. नथ लाडाची बायको पण ती बसक्या नाकाची. नथ घालावाच कशी. त्यानं दामन तापावला. दामन बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. 2 भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. अजून एक गोष्ट आहे. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो तुम्ही का लगेच पाय लगेच पाय म्हणत पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय. आता ह्या दुधाचं काय तयार झालं. बस फिट बसलं कीर्तन. हे एक मडकं ऐका. या दुधाचं दही तयार झालं. विरजण टाकलं तेव्हा. मग ह्या दुधाचा बॅरल आहे याला गुरु करा. रामकृष्णानी मंत्रीचं दही टाका आणि याचं दही तयार झालं रे झालं का त्याचं घुसळण करा. वरती राहील ते लोणी, खाली राहील ते ताक आणि त्याचं लोणी काढवा त्याचं तूप तयार होईल. मग कसं तयार होईल ऐका. याला गुरु करा. रामकृष्णानी मंत्र घ्या. नित्यनेमाने त्याचा जप करा आणि ह्या दुधामधले हलकट विचार बाहेर काढा.